बाकी आहे. कोणाचा? यस, माझा राहणार. तुझा आजचा एक्सपिरियन्स कसा होता? आजचा एक्सपिरियन्स म्हणजे तरी असा होता की बा आजपर्यंत तरी असं कुठलं काही म्हणजे त्याच्यात पार्टिसिपेट झालेलं नाही आहे. आता ज्या वेळेला भारती सरांनी हे सगळे हे म्हणजे नावं जमा केली होती, मी नाव नव्हतं दिलं, मी काल परवा माझं रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि माझा मित्र असतो त्याने पण घेतलं होतं. म्हणून माझी पण इच्छा झाली की कोणी सांगणार नव्हता भारती सरांचा, म्हणजे त्यांनी जसं ज्या प्रकारे आम्हाला गाईड केला आज की स्टेजवर गेल्यावर समोरचे काय म्हणतील याचा काही विचार नाही करायचा, हे सगळे विचार माझ्यामध्ये आधी येऊन आता याच्यानंतर येणार. प्लस मी सांगितलंच माझ्या मनात फिक्स करून घेतलं की आपल्याला वर्कशॉप करायचं आहे. पहिल्या दिवशीच मी वर्कशॉपसाठी रजिस्ट्रेशन केलं कारण मला यात पार्टिसिपेट करायचं होतं, कारण माझा कॉन्फिडन्स मला वाटणार होतं की एक्सपिरियंस खूप मार्वलस होता, एक नंबर होता एक्सपिरियन्स. म्हणजे जे आम्ही क्लटर घेऊन आलो होतो ते आज आम्ही डिक्लटर केलं इथे आणि बहुत अच्छा रहा. मतलब पहले मेरे को इतना कॉन्फिडन्स फील नहीं होता था. आज मला खूप छान वाटलं. असं जे सेमिनार्स आहेत किंवा आजचा एक्सपिरियन्स खूपच भारी होता, कारण की ते सरांनी त्या दिवशी ते आपल्याला आज घ्यायला सांगितलं होतं कापूस वगैरे करून. त्या दिवशी मी शॉक झाले होते, म्हणजे गरम कसं करायचं. एक्सपिरियन्स खूप छान होता. असा वर्कशॉप मी कधीच अटेंड नाही केला आहे आणि या वर्कशॉपमध्ये खरंच माझा कॉन्फिडन्स बिल्डअप झाला. छान वाटलं. म्हणजे एवढा कॉन्फिडन्स नव्हता तेव्हा MDP स्टार्ट केली तेव्हा. ॲक्टिव्हिटीज वगैरे हे पहिले असं वाटलं म्हणजे असं साधं नॉर्मल घेण्यामध्ये म्हणजे खूप अशा ॲक्टिव्हिटीज घेतल्या ज्याने कॉन्फिडन्स आला, जे की नव्हतं पहिले. आता केला तर एकदम छान वाटलं. जे माहितीसाठी समजून सांगितलं खूप छान वाटलं आणि कॉन्फिडन्स पण वाढला. जर कुठे जायचं किंवा कोणाशी बोलायच्या वेळेस